मग घरी गेली होतीस? आजींना भेटून आले. मग काही बोलली ती? There's no good news, विक्रांत. I mean, you know, त्या तुमच्याबद्दल माझ्याकडे चौकशी करणार नाही. त्यांच्या मनात अजून खूप राग आहे आणि त्यामुळे ना त्यांनाच राग येतो. हे कळतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर. म्हणजे तुमच्यावर त्यांचं प्रेम आहेच ना, ते असं एकदम कसं कमी होईल? ते प्रेमही कमी होत नाही आणि रागही येतो, अशी अवस्था झाली आहे त्यांची. मी त्यांना ऑब्झर्व केलंय विक्रांत. त्या जेव्हा इतरांवर उगाच चिडचिड करतात ना, तेव्हा खरं तर त्यांना या परिस्थितीचा राग आलेला असतो. पण तिच्या मनात माझ्याविषयी परकेपणा आलाय ग. हो विक्रांत, नो नो नो, ॲब्सोल्युटली नॉट. असं अजिबात नाहीये. उलट मी म्हणेन की हा जो सगळा राग आहे ना, तो आपलेपणामुळे जास्त आला. तुम्हाला सांगू का, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझे आजी आजोबा जेव्हा माझ्यावर चिडचिड करतात ना, तेव्हा खरं तर त्यांनाही कळतं की हा राग पांगळा आहे. तुमच्या आजींचं एक्झॅक्टली तसं झालंय. मी तर म्हणेन की त्यांच्या मनात कटुता आहे. शी फील्स हर्ट. हो, आणि जाणार नाहीये ती कटुता आता. मला तरी सगळं खूप अवघड वाटतंय. का विक्रांत? काही कठीण नसतं. का नाही जाणार कटुता? कारण हे सगळं वातावरण मी रोज अनुभवतोय. हे सगळं कधी संपेल असं वाटतच नाहीये. संपेल, नक्कीच संपेल. आणि आजींच्या मनातली चीडही कमी होईल. फक्त ती घालवताना एक धोका आहे. कसला? You know, Vikrant, when I think of all this, मला हे जाणवतं की जे घडलंय त्या गोष्टीला दोन चेहरे आहेत. पहिला चेहरा खरा आहे, पण तो ज्या पद्धतीने सगळ्यांसमोर आलाय तो तसा मुळात नाहीये. आणि दुसरा जो चेहरा आहे तो मात्र सहानुभूतीच्या बुरख्याखाली झाकला गेलाय. पहिला चेहरा इनोसेंट हे जर प्रूफ करायचं असेल तर दुसऱ्या चेहऱ्याचा पर्दाफाश करावा लागेल. आणि तो दुसरा चेहरा माझ्या ताईचा आहे. सर विक्रांत, आय एम सॉरी. विक्रांत, जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा
मनात खूप विचार चालू होते. जुन्या काही गोष्टी आठवत होत्या आणि म्हणून मी त्या भरात आईंकडे गेले आणि मला थँक्यू. बरे तुझ्या घरचे सारखे गोडधोड पाठवत असतात. घरात जे काही घडायचं ते घडून गेलेलंच आहे. घरातले सगळे इतके टेन्शन मध्ये असतात आणि तू इथे आरामात बसून लाडू कशी काय खाऊ शकतेस का? बघावं तेव्हा तुझी बहीण तुला काय ना काहीतरी आणून देते. अरे आपल्या घरात प्रसंग काय आणि आपण करतो काय याचं काही भान आहे का नाही? नानू मामा, मला या दिवसांमध्ये भरपूर आणि चांगलं चुंगलं खायला सांगितलं. मेथीचे लाडू खाते मी. नाही म्हणजे ते थोडे कडू असतात पण पौष्टिक असतात ना. आजीने खास करून पाठवलेत माझ्यासाठी. त्यात काय प्रॉब्लेम आहे? नाही खास कारणासाठी आहे तिथपर्यंत ठीक आहे ग. पण तुझ्या घरचे आमच्या सगळ्या घरातल्यांना कशाला वाटत सुटलेत ग लाडू? हा तुम्ही एवढं कशाला बोलताय नानू मामा? घरातल्या बाकी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि मला लाडू खायचे आणि मी पुन्हा पुन्हा मागवून खाणार. बघूया कोणाला त्रास होतोय. हे बघ याला उद्धटपणा म्हणतात. आणि तुम्ही जे करताय त्याला भोचकपणा म्हणतात. आणि भोचकपणाला उत्तर दिलं की तो उद्धटपणाच वाटतो. कोणाशी बोलतेस तू? हा ह्या घरची सून आहेस एवढं मात्र लक्षात ठेव. आणि तुम्ही सुद्धा या घरात एक काय बोल ना अगं बोल ना. वाक्य पूर्ण कर. बोल. नको नाही बोलायचे. मला भोचकपणा करायला आवडत नाही. मला लाडू खायला आवडत आणि मी खाते. नानू मामा, मी आजीकडून अजून लाडू मागवणार आहे. तुमच्यासाठी कुठले मागू? अळीवाचे, डिंकाचे का मेथीचे? काय झालं इकडे? काय झालं? काका भांडण? अरे भाऊ भाऊ ना तुम्ही कशाला भांडता? भांडायचं नाही ते अशी. हा आमचं नाही, आतमध्ये. आतमध्ये कोणाचं? आई आणि काकीचं किचन मध्ये. आधीच म्हणजे नाही ते काय मी बाबांना फोन करून आलो. हो जा 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 चला चला. आधीच कशा भांडल्या? अहो पण वहिनी मी म्हणते का नाही साजरा करायचा दिवाळ सण? कारण माझी इच्छा नाहीये. असं कसं म्हणता वहिनी तुम्ही? या दोघांचा पहिला दिवाळ सण आहे आणि तो साजरा करायचा नाही याला काय अर्थ आहे? कशाला काही अर्थ नाहीये गीता. वहिनी म्हणजे काय मला सांगा तुम्ही. म्हणजे काय? म्हणजे काय? सगळेजण या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून मी तुला मगाशी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की लवकर मध्ये पड आणि संपव भांडण. आणि एवढंच होतं तर तू पडायचं होतं ना मध्ये. मी जर मध्ये पडायचं ठरवलं ना कळलंय मला. आता बस.